मित्रांनो, तुम्हाला भाजपने पुण्यातील बालेवाडीत घेतलेले अधिवेशन आठवतंय? विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन घेत भाजपने लोकसभेच्या पराभवाचा बदला घेतला होता. भाजपचे अधिवेशन नेमके काय असते हे त्यानंतर लागलेल्या निकालावरून समजले. कार्यकर्त्यात जोश भरणं, मायक्रो प्लॅनिंग करणं, प्रत्येकाची जबाबदारी वाटून देणं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं या चारही टप्प्यांवर भाजप अगदी तळापासून काम करते. याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, हे झालं गेलं, तुम्ही काय सांगताय? तर हे सांगायचं कारण म्हणजे येत्या 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन होत आहे. या कार्यक्रमाला अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्यांचा बिगुल साईनगरीतून वाजणार आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठीच शिर्डीतील हे अधिवेशन होणार आहे. आता आली ना गाडी रुळावर? हा, तर भाजपचे सुमारे 10,000 नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते 12 जानेवारीला शिर्डीत येणार आहेत. आता या अधिवेशनाचं नेमकं प्रयोजन काय? अधिवेशन शिर्डीतच का? भाजपच्या डोक्यात नेमकं काय? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाचे रणशिंग फुंकले जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या अधिवेशनाची इत्थंभूत माहिती दिली. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत या दिवशी शिर्डीत भाजपने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. त्यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपकडे आकर्षित करण्यासाठी यावेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप राज्यभरात सुमारे 1,51,00,000 सदस्य नोंदणीही करणार आहेत. प्रत्येक विभागाला सदस्य नोंदणीचे हे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. शिर्डीत आयोजित अधिवेशनाला राज्यभरात सुमारे 10,000 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. आता या अधिवेशनाचं नेमकं प्रयोजन काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. भाजप राज्यात सुमारे 1.5 कोटी सदस्यांची नोंदणी करणार आहे. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत होणाऱ्या या अधिवेशनात फक्त युवकांवर भर देण्यात येणार आहे. भाजप कसं मायक्रो प्लॅनिंग करतं हे यातून लक्षात येतं. भाजपने गेल्या 5 वर्षात झालेल्या नवमतदारांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांची सदस्य नोंदणी करून भाजप पुढच्या 10 वर्षांचं वोटिंग ट्रॅफिक सेट करणार आहे. अधिवेशनापूर्वी सुमारे 15 दिवस राज्यभरात संघटन पर्व आयोजित करण्यात आले असून सदस्य नोंदणीवर भर देण्यात आला आहे. राज्याचा विचार केला तर आजही राज्यातील सुमारे 60% अधिक स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या हातात आहेत. त्यामुळे भाजपला पुढील काही दिवसात अगदी तळागाळापासून राजकारण सुरू करायचे आहे. हे करण्यासाठी युवकांना हाताशी धरायचे आहे. प्रत्येक गावात भाजपला संघटन वाढवायचे असल्याने हे अधिवेशन भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आता हे अधिवेशन शिर्डीतच का हे आपण पाहू. गेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात 2 महत्त्वाचे निकाल लागले. पहिला निकाल होता महायुतीच्या यशाचा. महायुतीने नगर जिल्ह्यात 12 पैकी तब्बल 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर दुसरा निकाल होता बाळासाहेब थोरातांचा पराभव. जे थोरात काही महिन्यांपूर्वी थेट मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते, त्याच थोरातांचा पराभव भाजपसाठी महत्त्वाचा होता. त्यासाठी थेट अमित शहांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. गुजरातचे 2 आमदार संगमनेरमध्ये मुक्कामीही होते. शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हे दोन्ही पक्ष गलित गात्र झाले होते. त्यामुळेच विधानसभेत भाजपचे पहिले लक्ष हे काँग्रेस होते. त्यातही काँग्रेसचे नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार हे नेते फक्त विदर्भापुरतेच लोकप्रिय आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यात त्यांचा म्हणावा असा प्रभाव नाही. त्यामुळेच भाजपच्या डोक्यात पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या 2 नेत्यांचा पराभव होता. कारण हे 2च नेते भाजपसाठी राज्यात अडचणीचे होते. भाजपने या दोन्ही नेत्यांचा पराभव परफेक्ट केला. आता थोरातांच्या याच पराभवाचं सगळं क्रेडिट विखेंचं होतं. भाजपने ते क्रेडिटच विखेंना दिलं. माजी खासदार सुजय विखेंवरचा विश्वास वाढला. कदाचित विखेंच्या कामाची पावती म्हणून हे अधिवेशन शिर्डीत होत असावे, हा पहिला अंदाज बांधता येतो. शिर्डीत अधिवेशन घेण्याचं दुसरं कारण म्हणजे शिर्डीच्या उत्तरेतील नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढविण्याची संधी भाजप शोधत आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यात महायुतीला यश मिळाले असले तरी तेथील महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांचा भाजपपेक्षा जास्त प्रभाव आहे। त्यामुळेच भाजपला अगदी तळागाळात पोहोचविण्यासाठी भाजपने 2029च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच केल्याचे काहींचे म्हणणे आहे। शिर्डीत अधिवेशन घेतल्याने भाजपला या दोन्ही जिल्ह्यात लक्ष घालणे सोपे होईल, असेही काहींचे म्हणणे आहे। विखेंना दिलेले बक्षीस, 2029च्या निवडणुकीची तयारी, युवकांना जोडण्याचा प्रयत्न आणि उत्तरेत भाजप वाढविण्याची रणनीती ही सगळी कारणे शिर्डीत अधिवेशन घेण्याची असावीत असे वाटते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।